चॉकलेट फ्लेवरचा केक बनवत आहे. तर जे मी नेम केक जो दिलेला होता, अंकित नावाचा जो केक दिलेला होता, तर ज्या कस्टमरने मला ऑर्डर दिली होती त्याच कस्टमरने सेम मला या केकची ऑर्डर दिलेली आहे. तर इथे चॉकलेट फ्लेवरचा केक बनवायचा होता आणि मी जो आपला गनाश आहे तो होममेड आहे. कुठलाही डार्क कंपाऊंड न यूज करता फक्त डार्क कोको पावडरच्या मदतीने आपण इथे आणि काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्या मदतीने आपण हा गनाश जो आहे बनवलेला आहे. तर याची व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेली आहे, पाहिली नसेल तर ती पाहून घ्या. त्यानंतर मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही कुठलाही जेव्हा आपला बोर्ड घसरत असतो सारखं, तेव्हा कुठलाही तुम्ही पेपर यूज करू शकता. तर आज तुम्ही पाहिलं असेल तर मी इथे जो आपला न्यूजपेपर असते ते यूज केलेला आहे. त्यानंतर मला मुलीसाठी हा बर्थडे केक बनवायचं होतं. 2 तासात केक बनवून द्यायचं होतं अर्जंट. तर मी केक बेक करायला ठेवलं तेव्हाच डिझाईन ही डिसाईड केलेली होती. तर त्यामुळे मला ती धावपळ झाली नाही, मला लवकर ते करता आलं. तर इथे मी टॉपर जो असते तो ठेवलेला आहे आणि जो आपला बास्केट नोझल असते, तर बास्केट नोझल जो असते त्या नोझलच्या मदतीने मी सी करत इथे जो आपण ABCD मधला सी असते तसं आकार करत इथे मी ही डिझाईन केलेली आहे. तर आपल्या यूजमधले जे नोझल्स असतात, सेपरेट आपल्याला फ्रॉकसाठी नोझल घ्यायची काहीही गरज नसते. आपले जे काही आपल्या यूजमध्ये नोझल्स असतात त्या नोझल्सचा यूज करून आपण वेगवेगळ्या डिझाईन करू शकतो. तर इथे आपली बास्केट नोझलपासून पुन्हा एक फ्रॉक डिझाईन जी आहे पेपर डॉलसाठी, तर ही एक इथे तुम्ही डॉल केकवर पण ही डिझाईन करू शकता. तर इथे आपली जी सुंदरशी डिझाईन आहे ती इथे रेडी होत आहे. त्यानंतर मला हा केक 2 तासामध्ये द्यायचं होतं. तर मी काय केलं, स्पंज, कारण बेक व्हायला वेळ लागते त्यामुळे स्पंज जो आहे मी थंड पाण्यामध्ये जो आपला टीन आहे तो टीन ठेवून दिलं. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं आणि लेअर करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं. त्यामुळे ते लवकर थंड झालं आणि मला ते फ्रॉस्टिंग करायला खूप लवकर मदत झाली. त्यानंतर फ्रॉस्टिंग झाल्यानंतर मी डॉल केकला व्हाईट आणि ब्ल्यू कलरच्या मदतीने इथे मी डिझाईन करून घेतलेली आहे आणि सेम त्याच नोझलने जशी फ्रॉक केलेली आहे सेम त्याच नोझलने टॉपलासुद्धा इथे मी डिझाईन करून घेतलेली आहे. तर ही डिझाईन करतच होती की कस्टमर येऊन गेले होते, त्यांना केक हा पाहिजे होता लवकर. तर इथे आपला जो केक आहे तो इथे काही स्प्रिंकल टाकून रेडी झालेला आहे. त्यानंतर इथे मी बर्थडे टॅग लावली आणि आपला जो केक आहे तो कस्टमरना मी दिली आणि इथे आपला जो केक आहे तो रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटले, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.